मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली। मित्रांनो, या दिवशी नेमकं काय काय घडलेलं होतं आणि इतिहासात कोणत्या प्रकारच्या नोंदी आहेत आणि आपण या दिवशी या वीरांना, या क्रांतिकारकांना का आठवायचं त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर जाणून घेऊया 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फाशी दिली। नेमकं काय काय झालं होतं तर क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना ब्रिटिश सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात फाशी दिली। हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया। इतिहासातील या दिवसाच्या या आवृत्तीत आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याबद्दल माहिती जाणून घेऊया। स्वातंत्र्य चळवळीतील हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला ही माहिती असणं, ही पार्श्वभूमी तपशीलवार माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे। राष्ट्रीय नेते लाला लजपत राय यांचे नोव्हेंबर 1928 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। तेव्हा पोलीस अधीक्षक जेम्स एस्कॉट यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला होता। तेव्हा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली। सिंग आणि राजगुरू यांनी चुकीच्या ओळखीच्या प्रकरणात लाहोरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन सॉन्डर्स याची गोळ्या घालून हत्या केली। त्यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यात आल्याची घोषणा केली। सिंग आणि राजगुरू पळून गेल्यावर चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतिकारकांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस हवालदार चनन सिंगच्या छाताड्यावर गोळ्या झाडल्या। तरुण क्रांतिकारक अनेक महिने पळून जात होते। हे सर्व हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते, जी क्रांतिकारी कार्यात गुंतलेली संघटना होती। त्यांचा असा विश्वास होता की केवळ सशस्त्र क्रांतीच वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते। एप्रिल 1929 मध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी एका अन्यायकारक विधेयकाचा निषेध करण्यासाठी दिल्ली येथील केंद्रीय विधानसभेत 2 बॉम्ब फेकले। त्यांचा हेतू कोणतेही नुकसान करण्याचा नव्हता, तर केवळ त्यांच्या संघर्षाची प्रसिद्धी करण्याचा होता। गोंधळानंतरही दोघे घटनास्थळावरून पळून गेले नाहीत आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांना अटक केली। सिंग आणि दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। राजगुरूंसह इतर क्रांतिकारकांना लाहोर येथील बॉम्ब कारखान्यातून अटक करण्यात आली। त्यानंतर पोलिसांना क्रांतिकारकांचा सॉन्डर्स खून प्रकरणाशी संबंध जोडण्यात आला। त्यांनी या प्रकरणी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आणि इतरांवर आरोप केले। तुरुंगात क्रांतिकारकांनी चांगले उपचार आणि सुविधांच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले। त्यांना राजकीय कैदी समजायचे होते। 60हून अधिक दिवसांच्या उपोषणानंतर जतीनदास यांचा मृत्यू झाला। या संपाचा प्रचंड याला प्रसिद्धी मिळाली आणि क्रांतिकारकांना जनतेचा मोठा पाठिंबा आणि सहानुभूती सुद्धा मिळाली। व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन देखील शिमल्यात सुट्टीहून परत आले आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली। क्रांतिकारकांची जवाहरलाल नेहरू सह राजकीय नेत्यांशी भेट झाली। त्यांनी टिप्पणी केली होती की नायकांची व्यथा पाहून मला खूप दुःख झाले। या संघर्षात त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे। राजकीय कैद्यांना राजकीय कैदी समजावे अशी त्यांची इच्छा आहे। मला आशा आहे की त्यांच्या बलिदानाला यश मिळेल। अखेर 116 दिवसांनी भगतसिंग यांनी आपले उपोषण संपवले। तरुणांच्या खटल्याकडे देशभरातील सर्वांचेच लक्षही वेधले गेले। 7 ऑक्टोबर 1930 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली, तर इतरांना तुरुंगवास आणि हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली। फाशीच्या शिक्षेस विविध लोकांकडून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला। राष्ट्रीय नेत्यांनी सरकारला शिक्षा कमी करून जन्मठेपेत आणण्याचे आवाहन केले। ग्रेट ब्रिटनच्या कम्युनिस्ट पक्षानेही या शिक्षेवर नापसंती
व्यक्त केली. 24 मार्च 1931 रोजी या तिघांना फाशी देण्यात आल्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु लाहोर तुरुंगात एक दिवस आधी शिक्षा ठोठावण्यात आली. फाशी दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरांच्या फाशीच्या विरोधात सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हे 3 तरुण खरे शहीद होते, ज्यांना मृत्यूची भीती वाटत नव्हती आणि ते खरोखरच त्यांचे स्वागत करत होते. मातृभूमीसाठी दिलेले त्यांचे हे धैर्य आणि परमत्याग कधीही विसरता कामा नये. 23 मार्च हा दिवस शहीद दिवस किंवा शहीद दिन म्हणून किंवा सर्वोदय दिवस म्हणून भारतात चिरंतन वीराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.